सरणावर जळणाऱ्या या चिता आहेत पिंपरी चिंचवडच्या विषारी दारूच्या प्रकरणातल्या मृतांच्या। 1, 2, 3 असे एक मृत्यू झाले आणि पिंपरी चिंचवड पुणे शहर अक्षरशः हादरलं। तब्बल 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि अख्खी यंत्रणा खडबडून जागी झाली। गावठी दारूचं, अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांना खाडकन जागा करणारी आणि व्यवस्थेच्या कार्यतत्परतेवर प्रश्न उपस्थित करणारी पिंपरी चिंचवडची ही घटना नेमकी काय, सविस्तर समजून घेऊ। 28 मे 2026 फूड पॉयझन किंवा दारू प्यायल्यानं तब्येत खराब झाली म्हणून काही जणांना रुग्णालयात भरती केलं गेलं, तर काहींचा मृत्यू झाला। सुरुवातीला हे काय घडतंय कुणालाच कळलं नाही, पण नंतर एका पाठोपाठ एक मृतांच्या पोटात मिथेनॉल आढळल्यानं हे प्रकरण स्पष्ट झालं। रात्री उशिरापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला, तर 29 मेला सकाळपर्यंत मृतांचा आकडा तब्बल 15 पर्यंत गेला आणि पिंपरी चिंचवड पुणे शहरावर शोककळा पसरली। पांढरेमळा भागात राहणाऱ्या 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हे सगळेच स्थानिक दारूच्या अड्ड्यावर दारू पिण्यासाठी गेल्याची माहिती समोर आली आहे। नंतर पिंपरी चिंचवडच्या दापोडी भागात 8 जणांचा मृत्यू झालाय, तर त्यानंतरही काही जणांचा मृत्यू झालाय। अशा तब्बल 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। पण फुगेवाडीतल्या स्मशानभूमीत रात्री एक भयावह चित्र पाहायला मिळालं। अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक नसल्यानं एक अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलं। स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी फक्त 3 मृतदेहांची मर्यादा असताना एकाच वेळी जास्त मृतदेह आल्यानं मोठी समस्या निर्माण झाली होती। दुर्दैवानं जागा शिल्लक नसल्यामुळे शेजारीच असलेल्या एका धोबी घाटावर एका पाठोपाठ एक असे 4 ते 5 अंत्यसंस्कार करावे लागले। यावेळेला नागरिकांमध्येही संताप निर्माण झाला होता। दरम्यान दुसरीकडे या विषारी गावठी दारूच्या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केलाय आणि या रॅकेट मधल्या जवळपास 8 जणांना ताब्यात घेतलंय। त्यांची पोलीस कसून चौकशी करतायत। प्रथम दर्शनी या घटनेतील मृतांच्या मृत्यूची कारण वेगवेगळी वाटत असली तरी सुद्धा या प्रकरणात विषारी दारूचं कनेक्शन स्पष्ट झालेलं आहे। तसंच मिथेनॉल युक्त दारू तयार करणारा योगेश वानखेडे स्वतःहून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाल्याची माहिती समोर आली आहे। आपण दारूमध्ये मिथेनॉल मिक्स केल्याची कबुली सुद्धा त्यानं दिली आहे। तर दुसरीकडे या प्रकरणात मुख्य आरोपी मानला जाणारा कर्नल सिंह विरखा याची सुद्धा पोलीस चौकशी करतायत। पोलिसांनी कर्नल सिंह विरखासह 8 जणांना अटक केली आहे। अटकेतील आरोपी योगेश वानखेडे यानं मुंबईवरून विनापरवाना मिथेनॉल आणून त्यापासून ही विषारी दारू बनवली होती। धक्कादायक बाब म्हणजे ही दारू त्यानं पुणे शहरातल्या फुगेवाडी, दापोडी, हडपसर आणि चतुर्शृंगी भागातील 4 विक्रेत्यांना विकली होती आणि याच दारूमुळे या 15 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते, तर इतर काही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा या प्रकरणात व्यक्त केली जाते। ज्या अवैध दारूच्या अड्ड्यांमुळे ही दुर्दैवी घटना घडली तिथे आज आमदार रोहित पवार स्वतः पोहोचले आणि त्यांना दारूच्या दुकानातले काउंटर फोडलेत। रोहित पवारांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा दारूचा अड्डा पूर्णपणे उद्ध्वस्त केलाय, तर दुसरीकडे मृतांच्या घरी जाऊन सुद्धा रोहित पवारांनी भेट घेतली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः हडपसर पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेले होते। तसंच तपासाचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत। कारवाई करत नाही, सॉरी लोकल जे आहेत तिथले पांढरेमळ्यातले आणि रिलेटिव्ह ऍक्च्युअली पोलीस रेग्युलर बेसिसवरती आले। याबद्दल जर पोलीसचे स्थानिक पोलिसांचे काही दुर्लक्ष असतील तर 100% त्याच्यावर पण कारवाई करण्यात येईल। या वर्षी मागचे वर्षीचे तुलनेत आतापर्यंत म्हणजे 27 मे पर्यंत अप्रॉक्सिमेटली 1000 अवैध दारूची केसेस पुणे शहर पोलीस दलांकडून करण्यात आलेली आहे। अंदाजन 1 कोटीचे वरचे मुद्देमाल अशा प्रकारचे दारूचे जप्त करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात इलिसिट जे डिस्टिलेशन होते
त्याच्यावर पण कारवाई करण्यात आलेली आहे. आता याचे कुठे डिस्टिलेशन आणि काय सोर्सेस आहे याचे 100% आजपासून परत एक ऑपरेशन वॉशआउट सुरू करण्यात येत आहे आणि अशा प्रकारचे सर्व अवैध जे काही कारोबार असतील त्यांना पूर्णपणे नष्ट करण्यात. पण दुसरीकडे याच पोलिसांवर आता स्थानिक नागरिकांचा रोष सुद्धा पाहायला मिळतोय. कारण पोलिसांना या अवैध दारू अड्ड्यांबद्दल माहिती असून सुद्धा त्यांनी कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिक करतायत. तसंच मृतांच्या कुटुंबियांकडून सुद्धा अशाच प्रकारचा रोष व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता पोलिसांवर या अवैध दारूंचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं आणि हे सगळं रॅकेट समोर आणण्याचं मोठं आव्हान असणार आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.